देवेंद्रचं काम असं आहे की एखादी गोष्ट घेतली मनात तर तो पूर्ण करत असे, कुठे थांबत नसे. एकदा ठरलं की ठरलं. आणि विचाराची त्याचा अभ्यास तो म्हणजे खरोखर अलौकिक आहे. तो लॉ कॉलेजमध्ये असताना तो आणि त्याचा मित्र दोघंही इतके वादविवादात पडू की नागपूरमध्ये जितक्या काही कॉलेजच्या कॉम्पिटिशन व्हायच्या वादाविवाद त्यात हे दोघं असले की समजायचे की कलश यांच्याचकडे आला असे हे याचं तर काम होतं. एवढंच नाही तर वयाच्या 21व्या वर्षी हा नगरसेवक झाला, 27व्या वर्षी तो हे आणि नंतर उडी मारली ती आमदाराची. आणि आमदारांच्या ह्याच्यात त्यांनी ज्या लोकांचा परिचय म्हणजे दबदबा होता, काँग्रेस त्यावेळेला मोठ्या प्रमाणात होती, अशा स्थितीत तो लढला. आणि एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या दिग्गजांचे त्यांनी पराभव केले. पहिल्या ह्याच्यात 9,500, दुसऱ्या 17,000, तिसऱ्या 24,000 अशा 3 इलेक्शनमध्ये त्यांनी सगळे दिग्गज आले. आणि नंतर जे काय जो आला आम्हालाही कधी वाटत नव्हतं की मुख्यमंत्री होईल. काय होतं, त्याच्या जन्माच्या वेळेला त्याची जन्मानंतर जी पत्रिका झाली त्या पत्रिकेत माझ्या वडिलांनी बघितलं आणि सांगितलं की हा घराण्याचं नाव रोशन करेल. पण एक गोष्ट आहे की त्याच्यात चंद्रबळ कमी आहे. मग चंद्रबळ कमी आहे म्हटल्यानंतर त्याच्याकरता जे काही हे करावं लागतात ते केले त्यांनी. आणि खरोखर पण त्यावेळेला आम्हाला असं वाटत नव्हतं, कारण लॉ कॉलेजमध्ये तो पहिला आला. गोल्ड मेडलिस्ट त्यांनी हिंदू लॉमध्ये केलं आणि अतिशय वक्तृत्व असल्यामुळे हा याच्यातच चमकेल असं वाटत होतं. निष्णात कायदेशीर होईल असं वाटत होतं. पण तसं न होता म्हणजे जीवनात कलाटणी कशी मिळते किंवा जीवनात बदल कसा करतो तो हा. काही दिवस अनेककडे प्रॅक्टिसला जात होतं, अनेकांनाही वाटत होतं. आणि हे नागपुरातले अतिशय पहिल्या नंबरचे वकील त्यांच्याकडे काम करतो आणि त्यांना असं वाटत होतं की हा आपल्या पुढे पुढची आपली जी हे कारकीर्द हा सांभाळेल. पण घडायचं वेगळंच होतं. आणि संघाच्या काही त्यांना जनसंघात भाजप पाठवलं आणि तिथून त्याची जी झाली तर पहिल्या वेळेला, दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला तो निवडून आला. खरोखरच इतक्या स्फूर्ती इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कोणी मी झाला असेल. तसा हा माझा पुतण्या अतिशय गंभीर आहे. अतिशय घरी असला की त्याच्या खोड्या चालू असतात. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही तर कुटुंबाच्या गोष्टी करतो आणि त्यावेळेला अतिशय मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या खरोखर आज आणि उद्या भारताचा प्राईम मिनिस्टर असं मला वाटते होऊ शकतो. एवढं बोलून मी आपलं धन्यवाद.